नमस्कार. दिनविशेष मालेमध्ये सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी 6 एप्रिल 2026ची दिनविशेष, 6 एप्रिलचा दिनविशेष. तर बघा, आपण याच्यामध्ये काही ठळक घडामोडी बघत असतो. तर पहिली घटना आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करून रायगड जिल्हा ताब्यात घेतला. तर 1656 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं, चंद्रराव मोरे, जावळीचे चंद्रराव मोरे जे होते त्यांचा पराभव करून रायगड किल्ला आपल्या ताब्यात घेतला. आणि नंतर याच रायगड किल्ल्याची बांधणी हिरोजी इंदोलकर यांनी केली आणि त्याच्यानंतर तो किल्ला राजधानी म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी कोणती, तर रायगड. हा रायगड आजच्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1656ला चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला होता. तर बघा, नंतर आहे आधुनिक ऑलिम्पिक खेळाची ग्रीसमध्ये अथेन्स येथे सुरुवात झाली. तर आता बघा, ॲथोसियन हा ग्रीसचा पहिला राजा यानं काय केलं होतं, या ऑलिम्पिक खेळावर बंदी घातली होती. आणि ऑलिम्पिक खेळावर बंदी घातल्याच्यानंतर जवळपास 1,500 वर्षे हे खेळच झाले नाही, अगदी 1,500 वर्षे खेळच झाले नाही. आणि या खेळाची नंतर परत सुरुवात केली 1896 या साली. ओके. आणि हेच काय होतं, आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात होती. मग ग्रीसमधल्या ग्रीसची राजधानी काय, अथेन्स येथे पहिली ऑलिम्पिक सुरू झाली. ॲक्च्युली ही पहिली ऑलिम्पिक. तर याच्यामध्ये 14 देशांनी सहभाग घेतला. या ऑलिम्पिकमध्ये 14 देशांनी सहभाग घेतला. 241 खेळाडू या ऑलिम्पिकमध्ये होते आणि 43 प्रकारचे खेळ या ऑलिम्पिकमध्ये खेळले गेले. तर अशा पद्धतीने आधुनिक ऑलिम्पिकची सुरुवात आजच्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1896 रोजी झाली होती. कुठं, ग्रीसमधल्या अथेन्स येथे. त्याच्यानंतर आजच्या दिवशी पहिले महायुद्धामध्ये अमेरिकेने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले होते. तर तुम्हाला माहिती आहे, 1914 ते 1920 या दरम्यान पहिलं महायुद्ध घडलं होतं. या पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा अमेरिकेने 1917ला जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं होतं. ओके. त्याच्यानंतर आजच्या दिवशी दांडी यात्रेनंतर महात्मा गांधींनी काय केलं होतं, सत्याग्रह सुरू केला होता. आता आपण कालच्या दिनविशेषमध्ये बघितलं की गांधीजी 241 किलोमीटरचा मैलाचा पायी प्रवास करून 78 लोकांसोबत त्यांनी सुरुवात केली होती आणि नंतर शेकडो लोक त्यांना जोडत गेले आणि 241 मैलाचा प्रवास काल त्यांनी पूर्ण केला होता, कालच्या दिवशी 5 एप्रिलला, साबरमती ते दांडी. आणि आजच्या दिवशी त्यांनी काय केलं होतं, आंदोलनाला सुरुवात केली होती. आजच्या दिवशी मिठाचा सत्याग्रह सुरू केला 1930ला. त्याच्यानंतर आजच्या दिवशी व्यापारी उद्योग करता येईल अशा प्रकारे संदेशवहन करण्याची सोय असलेला अर्लीबर्ड हा उपग्रह, अर्लीबर्ड हा उपग्रह अमेरिकेच्या नासा संस्थेने अंतराळात सोडला होता. कधी, 1965ला. 1965ला व्यापारी संदेशवहन करण्यासाठी एक उपग्रह सोडला होता. त्याचं नाव काय होतं, अर्लीबर्ड. आजच्या दिवशी 1965ला. त्याच्यानंतर भारतीय जलतरणपटू मिहिर सेन यांनी पालकची सामुद्रधुनी पोहून पार केली होती 1966ला. तर आपल्याला माहिती आहे, भारत आणि पाकिस्तानमध्ये पालकची समुद्र म्हणजे गुजरातचा तो पाठ. ओके. आणि त्या सामुद्रधुनीला पोहून पार करणारा भारतीय मिहिर सेन यांनी 1966ला ती पालकची सामुद्रधुनी पोहून पार केली होती आजच्या दिवशी. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाची BJPची स्थापना झाली होती आज. आपल्याला माहिती आहे, आणीबाणीनंतर जनता दलाचे सरकार आले होते आणि मोरारजी देसाई हे पंतप्रधान बनले होते. परंतु काही अंतर्गत कलहामुळं
मोरारजी देसाईच्या जनता पक्षासोबत बी जे पीचं बनलं नाही आणि नवीन अटल बिहारी वाजपेयी आणि अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी काय केलं, नवीन पक्षाची स्थापना केली. तर पहिले अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी होते या भारतीय जनता पार्टीचे 1980ला. आणि सध्या भारताचा प्रमुख मोठा पक्ष, सर्वात मोठा पक्ष आणि पंतप्रधान ज्या पक्षाचा आहे तो म्हणजे भारतीय जनता पार्टी. आता मनमोहन सिंग सरकार गेल्याच्या नंतर नरेंद्र मोदी सरकार आलं, म्हणजे बी जे पीचं सरकार आलं आहे केंद्रामध्ये. ओके, तर याच पक्षाची स्थापना कधी झाली होती? 1980ला अटल बिहारी वाजपेयी यांनी केली होती. नंतर हे अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान बनले, दोन वेळेस पंतप्रधान बनले आणि यांनी खूप जबरदस्त काम केलं. अगदी आज भारत जर अणुसक्षम असेल अणुअस्त्रासाठी, तर यांनी त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान केलं. कारण त्यांच्यासोबत आपले तत्कालीन त्यावेळेस म्हणजे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी, म्हणजेच मिसाईल मॅननी खूप मोठं काम केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की भारत हा अणुबॉम्ब सक्षम झाला. आणि आज आपल्या कोणत्याही देशाची आपल्याकडे डोळे वटारून बघायची हिंमत नाही. आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय इंदिरा गांधीनंतर जर कोणाला जात असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांना जातं. खूप मोठं योगदान दिलं त्यांनी. त्याच्यानंतर भारतापर्यंत सहज पोहोचू शकणारे मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची पाकिस्तानने यशस्वी चाचणी केली. आता हे पाकिस्तानी चोरटा देश आहे, यांना भारताचं काही चांगलं झालेलं खपत नाही. तर झालं असं की भारताने काही केलं की पाकिस्तान लगेच त्याला काय करतो, विरोध करतो आणि त्याच्या पुढं जाण्याचा प्रयत्न करतो. तर 1998ला यांनी काय केलं, पाकिस्तानवरून भारतापर्यंत मारा करता येईल अशा पद्धतीची क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आणि याला मदत करणारी चोरटी अमेरिकेने कधी भारताकडून बाजू घेतली नाही, आजही घेत नाही. ते फक्त ब्लॅकमेल करायचं काम करते. जसं भारत पाकिस्तान युद्ध झालं होतं तर प्रत्येक वेळेस अमेरिकेने भारताची बाजू न घेता पाकिस्तानची बाजू घेतली होती. तर पाकिस्तानला शस्त्रास्त्रे पुरवण्याचं काम पण अमेरिका करतं आणि भारताविरुद्ध ते वापरले जातात. मग ते कारगिल युद्ध असो किंवा अजून पहिलं असो किंवा भारत बांगलादेशची फाळणी असो, तर याच पाकिस्ताननी आजच्याच दिवशी 1998ला काय केलं होतं, लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. त्याच्यानंतर कोकणी कवी रघुनाथ विष्णू पंडित यांचा जन्म. आता हे गोव्याचे प्रसिद्ध कवी आहेत, जे पोर्तुगीज भाषेमध्ये पण त्यांचं साहित्य, कोकणी भाषेमध्ये, मराठी भाषेमध्ये. यांचा आज जन्म झाला होता 1919ला. ओके, हे दलित कवी, प्रतिकार कवी म्हणून प्रचलित आहेत. तर आपणास माहिती आहे की पोर्तुगीजच्या ताब्यातून 1961ला गोवा भारतामध्ये विलीन झाला होता, गोवा मुक्त झाला होता. आणि ह्या गोवा मुक्तीनंतर 1963ला या रघुनाथ विष्णू पंडित यांनी 1963ला 5 कवितांची पुस्तकं प्रकाशित केली होती एकाच दिवशी. म्हणजे हा एक विक्रम त्यांनी नोंदवला होता. आणि त्यांचे खूप मोठे कविता संग्रह, खूप मोठे लेखन साहित्य आहे आणि ते प्रचलित दलित कवी जसं नामदेव ढसाळ आहे त्या पद्धतीचे त्यांचे प्रभावी कविता संग्रह आहेत. 1919ला त्यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता. त्याच्यानंतर क्रिकेटपटू दिलीप वेंगसकर, आपल्याला माहिती आहे समालोचक आहे, हा क्रिकेटर आहे. यांचा जन्म झाला होता 1956ला. आजच्याच दिवशी मुत्सर नजर यांचा पाकिस्तानमध्ये पण जन्म झाला होता. हे पण क्रिकेटर आहे. आणि शाहीन शाह आफ्रिदी 2000ला शाहीन शाह आफ्रिदीचा सुद्धा जन्म झाला. आता हे सध्या खेळते शाहीन शाह आफ्रिदी. तर हे सगळे क्रिकेटपटू आजच्या दिवशी जन्मले होते. नंतरचा आहे हैदराबादचा निजाम मीर उस्मान अली खान. हैदराबादचा शेवटचा निजाम मीर उस्मान अली खान यांचा जन्म झाला होता 1886ला. आता हा मीर उस्मान अली खान कोण आहे, तर आपल्याला माहिती आहे 17 सप्टेंबर 1948ला
मराठवाडा मुक्त झाला होता. कोणाच्या तावडीतून? निजामाच्या तावडीतून. हे आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करतो. तर त्यावेळेस शासक कोण होते? तर हा शासक होता मीर उस्मान अली. यानं त्यांची एक संघटना होती, रजाकाराची संघटना. ही संघटना हिंदू लोकांना खूप छळायची. म्हणजे हिंदू लोक बहुसंख्य होते, परंतु त्यांना चांगल्या पदावर स्थान दिले जात नसं, म्हणून त्यांच्यावर अत्याचार केले जात असं. अशा पद्धतीचा जो अत्याचार आहे तो फोडून काढण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुढाकाराने त्यांनी आंदोलन करून ते अत्याचार कमी करण्याचा प्रयत्न केला. नंतर एक कासिम रजवी नावाचा त्यांचा एक सेनापती होता. त्या सेनापतीला भारत सरकारचे त्यावेळेसचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय केलं? ऑपरेशन पोलो केलं. ऑपरेशन पोलो म्हणजे काय? पाठवली तर मिलिटरी, पण पोलिसाच्या वेशामध्ये मिलिटरी पाठवली आणि रजाकाराचे जे सैन्य आहे त्यांना पराभूत केलं आणि त्यांनी शरणागती पत्करली. तर 17 सप्टेंबर 1948ला निजामांचं अस्तित्व संपलं आणि निजाम भारतामध्ये विलीन झाले, बळजबरी झाले. त्यांनी स्वतंत्र राज्य घोषित केलं होतं आणि त्यांनी 4000 कोटीची जी संपत्ती आहे त्यांची ती संपत्ती शासनाने जप्त केली आणि भारतामध्ये ते विलीन झाले. तर हे हैदराबाद संस्थानाचे शेवटचे शासक होते. त्याच्यानंतर भारताचे एक माजी लष्कर प्रमुख, लष्कर प्रशासक, जे की कॅनडामध्ये राजदूत म्हणून ज्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्यांना पद्मविभूषण ही पदवी देण्यात आली. असे राजनीतिकार, त्याच्यानंतर धुरंधर राजकारणी जयंतनाथ चौधरी यांचे 1983 रोजी निधन झाले आणि भारताच्या एक राजकीय क्षेत्रामधला एक महत्त्वाचा चेहरा हरवला. तर अशा पद्धतीने हे आजचे दिनविशेष आहेत. आपण 10-12 दिनविशेष घेत असतो. हे दिनविशेष आपण आपल्या नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहायचे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल, कॉम्पिटिटिव्हची जी तयारी करतात त्यांना होईल, जनरल नॉलेजसाठी होईल. आणि यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रोजचं अपडेट घेत राहा. धन्यवाद.